जिम रिलेटेड ज्या चुका मी केल्यात ना त्या तुमच्याकडनं होऊ नयेत म्हणून मी आज सगळं सांगणार आहे तुम्हाला. चला स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं वजन 62 किलो झालेलं आणि 62 वरून 52 किलो पर्यंतचा प्रवास मी एका महिन्यातच पूर्ण केलेला. आता तो कसा, तर मी प्रॉपर कंटिन्यू 1 महिना जिम केलेली आणि प्रॉपर माझं डाएट पण चालू होतं, म्हणजे बिलकुल पण चीट नाही. संडेला पण चीट नव्हतं केलं. जेव्हा प्रॉपर वजन मेंटेन झालं आणि प्रॉपर बॉडी पण शेप मध्ये आली तेव्हा आला मला माज. आता तुम्ही सगळेजण म्हणणार की सायली तू असं का बोलतेस, ही गोष्ट खरीच आहे. जेव्हा मला असं वाटलं की बाबा आता माझं वजन कमी झालंय, आता वाढणार नाही, आता मी काही पण खाल्लं तर चालतंय, म्हणून मी हाताला येईल ते खाल्ले आणि त्याचा परिणाम आता तुम्ही बघू शकताय. माझं वेट गेन जास्त झालं नाही, 2च किलो वजन वाढलंय, पण माझं फॅट एवढं जास्त गेन झालंय की मी तुम्हाला सांगू शकत. त्यात सकाळी सकाळी या प्री वर्कआउट माझं एवढं डोकं फिरवलं होतं. प्री वर्कआउट नुसतं घेतलो आणि डोळं आणि चेहरा एवढं लाल झाला, माझा पूर्ण बॉडीला इचिंग होत होतं. म्हणजे लिटरली मला वर्कआउट करायची पण इच्छा होत नव्हती. प्री वर्कआउट आपण घेतोय वर्कआउटसाठी, आपल्याला हेल्प होत्या म्हणून, पण मला वर्कआउटच करायची इच्छा गेली की प्री वर्कआउट घेतल्यावर. आता ते नेमकं कोणतं प्री वर्कआउट होतं हे मला पण माहिती नाही, कारण की त्याचं प्रमोशन होऊ नये म्हणून त्याच्यावरचा पूर्ण कागदच काढलेला. मला एक गोष्ट तर 100% कळल्या की तुम्ही जिमला जावा नाही तर नाही जावा, पण डाएट चीट अजिबात करायचं नाही. बॉयफ्रेंडने चीट केल्यावर जेवढं दुःख होत नाही तेवढं डाएट चीट करून बॉडी खराब झाल्यावर दुःख होते, आणि हे आता मला रिअलाइज व्हायला लागले. म्हणून मी माझ्या डाएटवरती आणि जिमवरती डबल आणि फोकस करायलोय. तर तुम्हाला अजून जिम रिलेटेड गोष्टी जर माझ्या माहिती करून घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रयत्न करेल की माझ्याकडून होईल तेवढं तुम्हाला सांगायचं. म्हणजे मी ज्या चुका करतोय त्या तुम्ही करू नये म्हणून मला तुम्हाला सांगायचं, नाही तर तुम्ही आणि म्हणसाला आलेलंही मोठी ज्ञान द्यायला. बर, तुम्हाला काय वाटतंय, मी केलेल्या चुका सांगून बरोबर केलं की चुकीचं, हे मला कमेंटमध्ये सांगा.